समुद्र मंथनातनं निघालेलं हलाहल स्वतः प्राशन केलं आणि जगाला अमृताची सुधा दिली, संजीवन दिलं. एवढंच नाही तर आमचे नामदेव महाराज, तुकोबा, एकनाथ महाराज वारकरी संप्रदायाची सनाथ परंपरा करण्याचं काम, क्रांतिकारक काम नाथांनी केलंय. म्हणून या सगळ्या मंडळींना जगाने निंदाच दिली पण अमृतासारखं काम केलं. म्हणून तुकोबाराय संतांना उपमा देतात अमृताची. बरं म्हणाले, वेल अमृताची असेल तर फळ अमृताचं जन्माला येईल. महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये 2 दिवसांनी त्यांची जयंती आहे म्हणून मला मोह आवरत नाही. असं एक अमृताचं फळ एका वेलीने जन्माला घातलं. एक शककर्ता राजा महाराष्ट्राच्या भूमीला मिळाला. समाजाची अवहेलना पाहावली नाही म्हणून 5 वर्षाच्या लेकराच्या डोळ्यात स्वप्न पाहिलं होतं आणि त्याला विचारलं, बोल राज्य स्थापन करशील का? आज तुमच्या माझ्या घरातली 5 वर्षाची पोरं आठवून बघा जरा. आणि 5व्या वर्षी दिव्य स्वप्न बघायला शिकवलं कुणी? आईने. म्हणून मोठ्या माणसांवर जबाबदारी आहे. बरं, येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती तेची येर अनुष्ठिती सामान्य सकल. मोठ्या माणसांवर जबाबदारी आहे. आईने दिव्य स्वप्न बघितलं लेकराच्या डोळ्यात नव्हे, पोटात असतानाच, गर्भात असतानाच त्याला म्हणायची, ये बाळा, आजूबाजूला 400 वर्षांचा गुलामीचा अंधकार पसरलाय आणि तो तुला दूर करायचाय. गुलामीच्या शृंखला, साखळ्या तोडून टाकायचे, बोल येशील? तेव्हा ते बाळ असं गर्भातच मुठी आवळत होतं. हा, आणि आई बाळाला सांगत होती, ये, आल्यानंतर सगळा अंधार आहे पण एखाद्या छोट्याशा ज्योतीने ठरवलं जळायचं तर मोठ्यात मोठ्या अंधाराचा नायनाट पराभव करता येतो. माझ्या राज्यात जळण्याच्या तयारीने ये म्हणायची, जळण्याच्या तयारीने ये. कारण आल्यानंतर सगळा गुलामीचा अंधकार आहे. माणसं परागंदा होऊन देशोधडीला लागली होती. देवळातला देव सुरक्षित नव्हता, वेदशाळेतला वेद सुरक्षित नाही, तरुणांचा पराक्रम नाही, स्त्रियांचं शील राखलं जात नव्हतं, वृद्धांचं जीवन सुरक्षित नव्हतं, काहीच सुरक्षित नव्हतं महाराष्ट्रात. आपल्याला स्वतःची बाजू नव्हती, स्वतःचं सिंहासन नव्हतं. का? कारण आम्ही विचार करायला तयार नव्हतो. आमची मनगट मुरदाड झालेल्या अवस्थेमध्ये, इतरांची गुलामगिरी करण्यामध्ये स्वतःला धन्यता मानणारी आम्ही सगळी मंडळी. आणि अशा वेळी एका मातेने, एका अमृताच्या वेणीने आपल्या गर्भातल्या बाळाला सांगावं की तू ये आणि इथे येऊन काय कर, खऱ्या अर्थी पारतंत्र्य दूर कर, गुलामीच्या शृंखला तडातड तोडून टाक आणि महाराष्ट्रात न्यायाची, नीतीची, साम्राज्याची स्थापना कर, स्वराज्य स्थापन कर. जन्माला आले शिवनेरी किल्ल्यावरती. शिवाई देवीचा कृपाशीर्वाद, शिवाजी नाव ठेवलं. शिस्त वा वात्सल्य, जी जिद्द यांचा त्रिवेणी संगम ते छत्रपती शिवाजी महाराज. त्यांना जन्म देणारी, शिक्षण देणारी जिजा माता, जिजाई नाव आईचं. काय नावं होती हो? जी जिद्द, ज्या जाज्वल्य, देशप्रेम आणि ईश्वरनिष्ठा यांचा त्रिवेणी संगम ती जिजाई माऊली. म्हणून म्हटलं नावामध्ये सुद्धा फार मोठं सामर्थ्य आहे. बरं, आज आपण पुण्यात